किती सुंदर मूर्ती आहे नाही, पण त्यामागे एक कला लपलेली आहे. एक अशी कला जिथे साध्या सुपारीचे रूपांतर होते सुंदर आणि सुबक बाप्पाच्या मूर्तीमध्ये. तर आज आपण भेटणार आहोत नाशिकमधील देवरे कुटुंबाला, जे की गेल्या 45 वर्षापासून साध्या सुपारीपासून सुंदर, सुबक आणि भावपूर्ण गणपती बाप्पाच्या मूर्ती बनवतात. नमस्कार, मी साहिल रंदे तुमचा महामनी सोशलच्या गोष्ट पैशांची या सिरीजमध्ये स्वागत करतो. नमस्कार. पॉडकास्ट सुरू करण्याआधी सर्वप्रथम महामनी सोशलच्या आमच्या प्रेक्षकांना तुम्ही थोडक्यात ओळख करून द्या. मी गिरीश गोविंद देवरे, राहणार त्र्यंबकेश्वर, एज्युकेशन BSc आणि वय 63. नेहा गिरीश देवरे, त्र्यंबकेश्वर प्रॉपरची. ओके. आमचा बिझनेस आहे, सुपारी वगैरे, चांदीच्या दुर्वा, अच्छा. चांदीची सुपारी, कॉपर तांब्याची वगैरे, ओके. POP. म्हणजे तुम्ही आता नाशिक त्र्यंबकेश्वराचे फोटो नाशिकमध्ये मग किती वर्षांपासून? नाशिकमध्ये जवळजवळ 15 वर्ष आलो. 15 वर्ष झाली. पण मग प्रॉपर आमचं गाव त्र्यंबकेश्वर. मग जो आपला बिझनेस आहे तो मग तिकडून चालू झालाय काही त्र्यंबक पासून म्हणजे हा जवळजवळ 50 वर्षापासून 50 वर्षापासून हो. झालाय. म्हणजे सुरुवातीला कसं होतं, वडील असताना ते 12 ज्योतिर्लिंगी यंत्र बनवायचो आम्ही. अच्छा. म्हणजे वडिलांचा जाणं. मग तो मी म्हणजे त्यांना मदत करायचो वयाच्या 12 वर्षापासून. 12 वर्षापासून. मग नंतर काय झालं, तोरण, दरवाजेचे तोरण लावता मेटल तोरण, मेटलमध्ये. मेटलमध्ये ते सगळं साईबाबा, शिर्डी, आपलं गणपती वगैरे सगळे, म्हणजे सगळ्यांचे ते मोठ्या भाऊंचा धंदा तो मी पुढे कंटिन्यू केला. आणि नंतर मग त्याच्यात काही वर्षांनी सुपारी गणपतीमध्ये उतरलो. सुपारी तांब्याच्या, पितळाच्या, चांदीच्या सगळ्या सुपाऱ्या. तोही 10-15 वर्ष व्यवस्थित तेच सुपाऱ्या. आणि नंतर थोडंसं POPची मागणी यायला लागली. POP सुपारी. मग POP सुपारीसाठी जरा ते फिरलो मी सगळीकडे. ते कसं बनवता, काय ते सगळं हे करण्यासाठी त्यालाही बरेच 2-4 वर्ष लागली. भरपूर वर्ष लागली. पण नंतर मग ते सुरू केलं. आणि मग POP सुपारी आता इतके व्यवस्थित कंटिन्यू चालते माझी. आता थोडक्यात त्याला बिझनेस तर सगळे म्हणतात, पण आपल्याला कला जास्त म्हणता येईल, कारण ही गोष्ट खूप कलाकाराचंच काम हो. आहे शेवटी. तर मग ह्या कलेची सुरुवात कशी झाली, तुमचा प्रवास कसा होता, कसं सुचलं नाही का, म्हणजे सुपारीवर गणपती? नाही, सुपारी म्हणजे कसं होतं, सुपारीचे गणपती तर मार्केटला म्हणजे 50 वर्षापासून आधीपासून. मग ते त्याचं एम्बॉसिंग पद्धत आहे त्याची, आणि ते पत्र्यावर वर्क आहे. मग ती सुपारी पहिली ते पत्र्याचे चालू केल्या, तांबा पितळ आणि चांदीच्या. आणि नंतर मग ते मार्केटला POP आलं, प्लॅस्टरचे गणपती आले. मग ते सुपारीवर करण्याचं मग ठरवलं. आणि मग ते सगळं मॅन्युफॅक्चरिंग पासून सगळं एक चालू गेलो, शोधत गेलो ते सगळं प्रोसेस. आता तुम्ही बोलले की तुमचं BSc झालंय. माझं BSc झालंय. त्यानंतर तुम्ही जॉब वगैरे काही विचार केलाच नाही? नाही, जॉब कसं होतं, मला पहिल्यापासून ना बिझनेस मध्येच होतो आम्ही फॅमिली. आणि मग ते स्वतःचं काहीतरी करायचं. ह्या हिशोबाने मग धंदाच कंटिन्यू ठेवला त्याला. म्हणजे सुरुवात आधी तुमचे जे होते वडीलधारे तिकडून झाली का? तिथून झाली. नंतर मोठ्या भाऊंचे ते तोरण होते, ते जवळजवळ 40 वर्षाचे आमचे अष्टविनायक वगैरे गिरायक सगळे तोरणाचे जुने व्यापारी. मग तेच मी कंटिन्यू केले सुपारीसाठी. त्याच्यामुळे ते पूर्ण अष्टविनायक, टिटवाळा, गणपतीपुळे, असे गणपतीच्या ठिकाणी माल जातो सगळीकडे. आता हे जे सुपारीवरचा गणपती आहे, आता हे आमच्यासाठी तर नवीनच गोष्ट, तुम्ही भरपूर वर्षापासून करता म्हणजे. तर मग ते सुपारी जी असते तर त्यात कसं असतं, प्रकार का सगळ्या सुपाऱ्यांवर होतं का? नाही, मग त्याला ती कच्ची सुपारी लागते. कच्ची सुपारी ते कसं होतं, जनरल सुपाऱ्या म्हणजे घेऊन चालत, मग आम्हाला वाटतं त्याने चालत. मग त्याच्यात
निवडून घ्यावं लागतं आम्हाला सुपारी. सुपारी आपल्याला ज्या पद्धतीचे आमच्या डाईज आहेत त्या हिशोबाने. त्या हिशोबाने. पण मग एक सारखं एक सारखं नाही भेटत. म्हणजे जवळजवळ एक पोतं घेतलं ना ते जवळजवळ 80% यूज होतं. यूज होतं. 20% मग सेल आउट करावं लागतं. करावं लागतं. म्हणजे ते कधी कधी लॉसही पत्करावं लागतं. तर आणि या ज्या सुपाऱ्या असतात मग त्या कुठून तुम्ही आणतात, म्हणजे रॉ मटेरियल म्हणून? सुपाऱ्या हे मी कोकणातून आणतो. कोकणातून आणतात, मूळ कोकण. आणि त्या ज्या आपण आता सुपाऱ्या आणतो मग त्याच्या पुढे कसं असतं ते प्रोसेस? नाही, सुपार कसं असतं, प्रत्येक घरी गणपतीची पूजा होते. मग त्या हिशोबाने गणपती सुपारीचंच प्रतीक असतं. म्हणजे त्याच्यामुळे मग ते गणपतीची पूजा म्हणजे सुपारीची पूजा करणं मग तर गणेश पण होतो त्याच्यावर दोन्ही. आणि सगळं म्हणजे अष्टविनायक मध्ये किंवा गणपती टुरिस्ट जे असतात ना बाहेरचे टुरिस्ट ते असे प्रसाद म्हणून वाटण्यासाठी घेऊन जातात. पण मग आता ही जी कला आहे तुमची मग त्याची सप्लाय चेन कशी असते, तुम्ही लोकांपर्यंत कसं? नाही, ते कसं होतं, आता ते आमचा जुना धंदा असल्यामुळे तर ते सगळे पार्टी जुन्याच पार्टी आमच्या, तर ते जुने असल्यामुळे मी ते कंटिन्यू करून म्हणजे सप्लायला काही प्रॉब्लेम नाही. इथे कुरिअरनी किंवा बाय पोस्ट सप्लाय माल पाठवून देतो त्यांना. पण मग आता सुरुवातीला जेव्हा तुम्ही हा चालू केला बिझनेस मग तेव्हा कसं भांडवल किती लागतं किंवा कसं लागतं खर्च स्टार्टिंग? भांडवल सुरुवातीला तो एकदम 5-10 हजार पासून सुरू केला. 5-10 हजारात म्हणजे एक डाय अशा बनवत गेलो तोरणाच्या. असं हळूहळू स्टेप बाय स्टेप एक सुरुवात करण्यासाठी 5-10 हजार सुरुवातीला म्हणजे 40 वर्षापूर्वी. मग आता करायचं झालं म्हणजे तर मग कसं त्याचं भांडवल कसं उभं करावं लागेल? नाही, आता करायचं झालं ते एकदम तर भांडवल तर जास्त लागेल सगळं डाय म्हणा. हे आपण कसं होतं त्या एम्बॉसिंग डाय ना प्रत्येक ते 20-25 हजार रुपये किंमत आहे एका डायची. ते बनवून पण घ्यावं लागलं असं ना त्या आकाराचं? नाही, ते बनवायला लागतं. ते बॉम्बे किंवा बाहेरून बनवावं लागतं ते डाय. मग त्याचं कसं असतं, म्हणजे आता भरपूर महाग झालंय का ते आधीच्या कंपेरिंग? नाही, ते मशीन वर्क आहे ना. मशीन वर्क आहे आणि ते हार्ड स्टीलवर होतं. ते हार्ड स्टील वापरावं लागतं आणि ते मागत जातात डाय सगळ्या, कारण ते एम्बॉसिंग डाय असतात. त्या मोठ्या मशीन मध्ये सुद्धा ती डाय टिकली पाहिजे. ओव्हरऑल आपल्याला काय काय लागतं, म्हणजे मशिनरी लागते या व्यवसायात का कसं? नाही, मशिनरी लागते. म्हणजे त्या सुपारीच्या छोट्या डाय असताना त्याला ते, आणि मग ते जर मोठ्या याच्यात करायचं असेल प्रोडक्शन मग त्या मोठ्या मशीन्स असतील का? एम्बॉसिंगचे मोठे मशीन पण बरंचसं काम हस्तकलेवरच येतो, जे हाताने हँडक्राफ्ट करता तुम्ही. आता सुपाऱ्यांचं जे आहे तुमचं तर ते किती म्हणजे तुम्ही करतात? आता आधी किती केलं होतं सुरुवातीला जेव्हा? नाही, आता सुरुवातीला कसं होतं, सुरुवातीला 200-300 म्हणजे माझ्या व्हायच्या दिवसातून 200-300 दिवसाला व्हायचं. म्हणजे पूर्ण रेडी करून का? नाही, रेडी कसं होतं, शेवटी त्याच्या प्रत्येक सुपारीमध्ये ना त्याच्या 5-6 वर्का म्हणजे 5-6 ठिकाणी फिरते ती त्याच्या साच्यामध्ये. साच्यामध्ये. मग ते कटिंग होतं, करायचं. नंतर मग ते पेस्टिंग असतं. ओके, ते सुपारीवर पेस्ट. मग साईडनी कलर ते गम वापरतो. आणि मग साईडनी कलर येतात ते. मग पॅकिंग. अच्छा, म्हणजे ते स्टेप बाय स्टेप होतं सगळं. मग त्याला वाळायला कसं असतं, म्हणजे नॅचरल वाळू देता का काही असतात ना? नाही, फक्त या पीओपीला ना सुकायला वेळ लागतो. पीओपी सुपारी म्हणजे सगळं प्रोसेस तुम्ही कसं करता घरी? नाही, आम्ही काय करतो, घरी सगळं काम करतो. घरीच मिसेस मदत करते. म्हणजे अर्धी मदत तिची असते. मग नंतर मुलं वगैरे पेंटिंगचं काम करतात. जेवढ्या घरी होईल तेवढंच करतो. घरी होईल तेवढं, म्हणजे कोणी नाहीच, वर्कर नाही, वर्कर नाही ठेवत, सगळं तुम्हीच करता. काकी पण आहे इन्व्हॉल्व. तुम्ही पण किती वर्षापासून म्हणजे तुम्ही काकांना करता या बिझनेस मध्ये? 25-30 वर्ष. हळूहळू तुम्ही शिकत आता पूर्ण करतात. लग्नानंतर 12वी पास झाले, त्याच्यानंतर हेच म्हणजे वर्कर नाहीच, सगळं तुम्ही फॅमिलीच पूर्ण घरातच करतो आम्ही सगळं.
आता ज्या सुपाऱ्या असतात आपल्या त्यात खराबही निघतात काही काही, खराब निघतात. तर मग त्याचं कसं लॉस होतो आपला, का यूज होता त्यात? नाही खराब मग काय करतो ते कमी किमतीत व्यापाऱ्यांना देऊन टाकतो द्यायचं. मग, म्हणजे निम्म्या किमतीत वगैरे. हां हां हां. आणि आता आपण ज्या सुपाऱ्या बनवतो मग आपल्या कुठे कुठे जातात? ते अष्टविनायकला जाता, नाही जात. टिटवाळा जाता. मी काय करतो हं. साधारण असे होलसेलर 2-3 हां. होलसेलर ते व्यापारी नाही करत डायरेक्ट. म्हणजे त्यांना पाठवून देतो. मग ते बाकीच्या अष्टविनायक बाकीच्या गणपतीच्या ठिकाणी ते सप्लाय करतात. सप्लाय करतं. मी त्यांना होलसेलने देऊन टाकतो. होलसेल देऊन टाक. मग आता ह्याचं कसं म्हणजे आता महिन्याला किती प्रोडक्शन निघतं आपलं सुपाऱ्यांचं तरी? नाही आता आम्ही कसं होतं, आम्ही आता 5 जण घरातले ना, हं, हं. आम्ही साधारण 1,00,000-1.5 लाख रुपयाचा महिन्याला सेल आउट होतो. सेल आउट होतं. जास्त नाही वाढवत आम्ही वाढवतं. business. कसं होतं हं, हं. आता करणारही कोणी नाही. कोणी नाही, बरोबर. सुपाऱ्यांचं किती क्वांटिटी होती तरी म्हणजे महिन्याला आता? तेव्हा तुम्ही 200-300 केला होता वाटतं सुरुवातीला. काही सुपारीला महिन्यातून होता तरी 6,000 सुपारी होती 6,000 सुपाऱ्या म्हणजे हो. रेडी होऊन जातात. महिन्याला. हा रेडी होता. आणि मग त्याचं सगळं म्हणजे खर्च वगैरे हे करून नाही त्याचं कसं असतं, आता सगळं आम्ही अर्ध सगळं वर घरीच करतो. घरीच करतात. त्यामुळे आपण कसं होतं अशी मजुरी वगैरे पकडत बरोबर नाही. पैसे वाचतात. ते वाचता ते करून आपल्याला तसं हं. 30-40% मार्जिन मार्जिन मिळतं. मिळतं त्यात. हं. पण मग आता 6,000 सुपाऱ्या म्हणजे खूप मोठ्या हे झाली क्वांटिटी. मग त्यासाठी जे रॉ मटेरियल लागतं सगळं सुपारी असेल ते, तर मग ते कसं तुम्ही ॲडव्हान्स पेमेंट घेता का मग? नाही ते सुपारी आम्ही काय करतो, आता नेक्स्ट महिन्याचा माल सगळा रॉ मटेरियल वगैरे आणून ठेवतो भरून ठेवतात. सगळं. हं, हं. कारण ते सुपारी कसं होतं उन्हाळ्यात महाग होता. महाग होतं. अच्छा, उन्हाळ्यामध्ये. त्याच्यामुळे तो थोडा स्टॉक करून ठेवतो. हां हां हां. आणि मग हिवाळ्यात वाईज त्यांच्यात फरक पडतो का? हा ऋतू वाईज उन्हाळ्यात ना ते जरा काय होतं ते तिकडून कोकणात उत्पादन तेवढं नव्हतं. पिकच येत नाही ना तिकडे. हं, हं, हं. तेच हिवाळ्यात येतं. हिवाळ्यात येतं. दिवाळीच्या आतच येतो तो माल. मग ते किमतीत वाढ होऊन जाते का? हा किमतीत वाढ होतो नंतर. मग त्याच्यामुळे तुम्हाला मग ॲक्च्युअल अमाऊंट पण वाढवावं लागते का? नाही किमतीत वाढ होते म्हणून तर अगोदर स्टॉक करून घेतो. अच्छा, तुम्ही आधीच भरून टाकता Raw म्हणजे फरक नको पडायला हो. मध्ये. तरी मग आता एका सुपारीचं किती कॉस्ट होतं म्हणजे सगळं विकायचं म्हटलं तर, जे सेल आउट करतो आपण? नाही तर आता सुपारी ती तयार आहे ना, हां. तयार सुपारी तांब्याची ती आम्ही 40 रुपयाला विकतो. 40 रुपये. म्हणजे हं. त्याला तांब्याचं हा तांब्याचं वर्क करून ती त्यावेळी 40. कसं गणपतीचं हा गणपती अष्टविनायक प्रॉपर गणपती गणपतीचं असतं. आणि बाकी त्या पीओपीचा ना हं. ते साधारण तिला छोटी सुपारी लागते. छोटी सुपारीला मग ती 25 रुपयाला देतो आम्ही. 25 रुपयाला. आता जे सेल करतात जे तुम्ही त्यांना देतात, तर ते सिंगल विकतात का? नाही ते कसं होतं आता बाहेरचे टुरिस्ट आहे ना, हं, हं. तर ते असे प्रसाद म्हणून वाटायला किंवा गिफ्ट येतात गिफ्ट. मग ते असे शेकड्याने घेऊन जातात तिकडून बाहेर. बाहेर म्हणजे आपण तर क्वांटिटीवरच करतो आपण सिंगल. शेकड्याने देता किरकोळीने पण विकता. आता आतापर्यंत एवढ्या वर्षात 45-50 वर्षात तुमचं सर्वात जास्त कधी तुम्ही केलंय आउटपुट? नाही आता मी तसं ते काही मोजलं नाही आम्ही आज. तरी ते लाखोच्या पुढे झाले माझ्या. नाही असं एखादा गणपती- महिना की खूप केलं तुमच्या महिन्यात? नाही तो कसा सीझन असतो हा गणपतीपासून गणपती ते दिवाळी झाली. दिवाळी झालं, दिवाळीनंतर नाताळचा सीझन असतो. असं हम्म. हे 2-4 सीझन चांगले असतात. सीझन वाईज असतं. पण मग तेव्हा कसं मग जी आता ऍक्च्युअल कॉस्ट आहे सुपारीची त्याच्यात वाढ केली? नाही वाढ असंच कसं होतं वाढ तर प्रत्येक वर्षी थोडीशी पर्सेंटेज करावं. हा, ते सगळ्यालाच प्रोडक्टला राहतो, प्रत्येक गोष्टीत होते. दर दिवाळीत आम्ही थोडंसं नाही पण कसं होतं बऱ्याचदा बाकी गोष्टी आपण बघतो प्रोडक्ट सीझन आला का कसं लगेच त्याची व्हॅल्यू नाही आम्ही तसं नसतं आमचं. कारण हे कसं होतं आता व्यापारी सगळे फिक्स आहे आपले. हां. त्याच्यामुळे असं रेट वाढवता नाहीत लगेच. वाढव- मी काय करतो दिवाळीच्या हिशोबाने दरवर्षी थोडं वाढवायचं. वाढवायचं. कॅश फ्लो कसा असतो बिझनेसमध्ये, म्हणजे स्थिर असतो का चढ उतार? नाही ते कसं होतं आता हे ना आता माझा धंदा म्हणजे हा मोनोपॉली बिझनेस आहे. मोनोपॉली म्हणजे हे करणारे ना एक 5-7 जण आहे फक्त. 5-6 जण. लक्षात आलं. त्याच्यामुळे तो माल शॉर्टेजेस पडतो त्यांना. पडतो. हां.
त्याच्यामुळे मग जेवढा होईल तेवढा पार्सल करून द्यायचा. करून द्यायचं म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात 5-6 जणच करतात हो 5-7 जण करतात. मेकिंग करणारे जे बनवतात. कारण ते हार्डवर्क आहे ना. हार्डवर्क आहे आणि ते आर्टिस्टचं काम आहे शेवटी. ते तर आहे, कलाच आहे शेवटी. आता तुम्ही जे हे एवढं बनवताय तर त्याचा कधी विचार केला की ऑनलाईन प्लॅटफॉर्म आता सध्या खूप जोरात ऑनलाईन चाललंय आता. हम्म, हम्म, आता बघू ओंकारला सांगून हम्म, हम्म. मुलं करणार असेल ऑनलाईन तर हा हा चालू करू. कारण बऱ्याच गोष्टी लोक म्हणजे आधी ऑनलाईन बघतात नाही का हो, बरोबर. आणि आपलं त्याच्यात ते आमचं शेती- फ्रेमिंगचं पण चालतं ना. हा चांदीच्या फ्रेम बनव हा फ्रेम मध्ये पण ऑनलाईन चालू करू आता. चालू करू. त्यात पण कसं गणपतीच का आताच अष्टविनायक सगळं. 12 ज्योतिर्लिंग वगैरे हम्म. सगळं. आता हे जे तुम्ही सुपरवर गणपती जे चालू केलं मग ते तेव्हा म्हणजे असं गणपतीचं असं का वाटलं म्हणजे इतर नाही कसं होतं हा. सुपारी म्हणजेच गणपतीचं प्रतीक अच्छा, राहतं हा. सुपारी. म्हणजे कुठलं मग सुपारी हे काही त्यावर साईबाबा वगैरे हा. एवढा सेल नाही होणार. हा हा हा. हे गणपती म्हणून म्हणजे म्हणजे गणपती विधी- पूजेला त्याच्या पूजेला ठेवता ना गणपती. हम्म, हम्म. लग्न कार्याला लग्न असं. कार्य बरोबर आपण पूजेला सुपारी ठेवतो ना. हम्म, हम्म. मग ती गणपती सुपारी ठेवली तर ती बेस्ट असं. म्हणजे दोन्ही काम दोन्ही कामं होतात ते. आता याच्यात तुम्ही जे बोलले सुपारीचा गणपती आहे आपण आता तोरण वगैरे त्याचं कसं होतं काम म्हणजे overall? नाही तोरण वगैरे तर चांगलंच आहे. ते पण कसं होतं आता ते त्या मद्रासचं आलं प्लॅस्टिक तोरण आल्यामुळे आता प्लास्टिकचे हे मेटल तोरण थोडेसे मागे पडले. मागे पडले आधी खूप होते अगोदर खूप आमचं म्हणजे शेगाव पर्यंत सगळा माल जायचा. सगळा माल जायचा. सगळे एकदम म्हणजे आम्ही तोरणवाले देवरे म्हणजे एकदम सगळ्या महाराष्ट्रात फेमस. आधीपासूनच होता फॅमिली बिझनेस म्हणलं आणि मग नंतर त्याच्यात ते 12 ज्योतिर्लिंगाचे यंत्र वगैरे चालू केले ते मध्ये. हा यंत्र म्हणजे ते 12 ज्योतिर्लिंग तांब्याचे तांब्याचे कॉपर कॉपरचं ते सगळ्या 5 ज्योतिर्लिंगाला माल जायचा. मग सगळं याला का 5 आपले 5 कसं होतं बाकीच्या ठिकाणी जाऊ शकत नाही आपण. पण आपले महाराष्ट्राचे 3 आणि MP चे 2 MP चे 2 असं. हा तेव्हा ते भरपूर आता त्याला मग ते बघू आता मोठी फ्रेम काढायची. फ्रेम काढायची. असं कधी झालंय का तुम्हाला की भरपूर रॉ मटेरियल आणून ठेवलं तुम्ही पण मग त्याच्यात भरपूर वेस्टेज झालं किंवा असा लॉस पत्करला असं कधी काही? नाही कसं असतं हे शेवटी या आमच्या फील्डमध्ये कसं म्हणजे एक तर गणपती नाही तर 12 ज्योतिर्लिंग कुठेतरी माल तो जातोच. त्याच्यामुळे आमचं ते वेस्ट होत नाही. वेस्ट होत नाही. आपलं देवस्थानला हल्ली सगळं म्हणजे गर्दी फार वाढली आता म्हणजे आणि लोकांची श्रद्धा वाढली. बरोबर टुरिस्ट वाढले असं. आणि त्याच्यात मग काहीतरी व्हरायटी म्हणून थोडंसं चेंजेस करायचं असतं बिझनेसमध्ये. आता आपण जे सगळं वापरतो सामग्री त्यात सर्वात जास्त खर्च कशाला लागतो? सगळ्यात जास्त म्हणजे सुपारीच लागतो. सुपारीलाच लागतो. सुपारीला लागतो. नंतर मग ती आपले याची ते पावडर वगैरे बाकी पण ते सुपारीलाच खर्च जास्त लागतो. बाकी कलर वगैरे ते चांगले ॲक्रेलिक वापरावं लागतं. आता ही जी तुम्ही कला करताय ती आणखी लोकांपर्यंत कशी पोहोचव यासाठी म्हणजे काही विचार केला कधी? नाही कसं होतं शेवटी आहे बघा आता एक करायला ना दुसऱ्याला शिकवायला काय हरकत नाही. पण कसं होतं ते कारागीर म्हणजे आर्टिस्ट लोकांचंच काम आहे. बरोबर. ते काय आणि किरकोळ आणि आता काय झालेलं आहे लोकांना आता कष्ट करायला नकोय. आता नवीन पिढीचे पाहिलं तुम्ही त्यांना लगेच पैसा पाहिजे. एवढे आज 10 घंटे आज मी वयाच्या 12 वर्षापासून आज पण मी 10 घंटे काम करतात. आता कोणी करू शकणार का पोरो? नाही ते कॉर्पोरेटला पण मुलं नाही ना टिकू शकत नाही ना. मग आपण आहे तोपर्यंत चालू ठे. उद्या पोरांना वाटलं तर करतील. अगदी 1.25 महिन्याचे आम्ही असं माझ्या काम करायचं म्हणजे तेव्हा असं लहानपणी असूनच बघितलं म्हणून आता सगळ्यांनाच ती गोष्ट आहे जमते. आणि ते जोक नाही ना आजही तुम्हाला सांगतो एवढी बैठक करणं म्हणजे शक्य नाही. तिथं आहे ते उगीच आपल्याला ती पहिल्यापासून आवड आहे आणि फिटनेस मी टिकवली पहिल्यापासून. आणि धार्मिक वृत्तीचे असल्यामुळे मी सकाळी लवकर उठणे माझं. बरोबर.
हे करून मग मी तर 9ला कामाला बसतो. 9ला रोज अजूनही? हो, 9ला कामाला बसतो 7 वाजेपर्यंत. हा. 7 वाजेपर्यंत काम करायचं. संध्याकाळी 7 पर्यंत. सकाळी देवदर्शन, हम्म. संध्याकाळी देवदर्शन. हा हा. म्हणजे हे कसं तुमचं, तुम्हाला पूर्ण महिनाच लागतो का बनवायला? नाही महिन्यात कसं होतं, हम्म. आता 5-6 हजार पीस तर महिन्याला होता. हा. म्हणजे त्याचे प्रोसेस आहे. हम्म. पहिले ते साचे ह्याच्यात करा. ते आपण गणपती कसे बनवतो आपण हा हा. प्लॅस्टरचे, हम्म. तसे साचे असतात. हा. ते बनवायचे. त्याच्यानंतर ते सुकायला थोडासा वेळ वेळ लागतो. लागतो. मग नंतर त्याच्यावर तो सेंद्रिय कलर मारावा लागतो गणपतीचं. गणपतीचा. हम्म. नंतर त्याला साईडनी 3 पट्टे येतात आमचे. हा. दुसरा कलर रेड पिवळा असा. हम्म. आणि नंतर मग ते सफेद म्हणजे वस्त्र काढायला लागतं. हा हा. डोळे डोळे ते मग हे मुलं करतात ते हा. बाकीचे काम, बारीक काम सगळं. बारीक काम. आणि मग हे बनल्यावर कसं करता तुम्ही? सप्लाय कुरिअर करता का? नाही कुरिअर करतो. कुरिअरच करतो. हे कसं होतं, तयार झालं की मग पॅकिंग करून प्रत्येक सेपरेट पॅकिंग असतं. आणि 50चं पॅकेट करतो. 50चं पॅकेट. मग ते तिकडे लूज मध्ये ठेवतात का? नाही लूज मध्ये नाही ठेवत, ते पॅकेट्स विकतात ना. पॅकेट्सच विकतात. होलसेल व्यापारी काय करतात, हम्म. ते पॅकेट्सच गिरायक वगैरे आहेत. असते. होलसेल व्यापारी आपण होलसेलरला देतो ना. मग ते व्यापारी नंतर ते रिटेल मध्ये विकतात. रिटेल मध्ये हा, ते सिंगल विकतात. पण आपण ज्यांना देतो होलसेल मध्येच. होलसेल मध्ये विकतात. आता पुढचे काही 5 वर्षात तुमचा व्यवसाय कुठल्या ह्याला बघता तुम्ही स्टेजला? म्हणजे नाही आता कसं होतं, आता पुढचा 27चा सिंहस्थ आहे सिंहस्थ कुंभमेळा. नाशिक त्र्यंबक. त्र्यंबक. तो सिंहस्थात बघू, मला ते 12 ज्योतिर्लिंगाची हा. ती मोठी फ्रेम फ्रेम काढायची आहे. आणि ती परत या 5-6 ज्योतिर्लिंगाला माल जाईल. तो माल जाईल तो. त्या हिशोबाने वाढू. आता तुम्ही जे बोलले की भरपूर तुमच्याकडे कामं आहेत किंवा जो फ्लो आहे वर्कचा तो जास्त आहे, तर मग वर्कर्स ठेवायचा असं कधी तुम्हाला वाटलं नाही गरज? कारण खूप 5 जणच करता एवढं महाराष्ट्रभर सगळं. नाही वर्कर ठेवायला का असते माहिती आहे का, आमचा हा याच्या या धंद्यामध्ये ना एकतर खूप क्रिटिकल आहे तो. तो काही जनरल सगळ्या लोकांना जमू शकत नाही. कारण ते आर्टिस्टच काम. आर्टिस्ट. आणि आर्टिस्टला एवढं सगळ्यांना, आता कसं होतं आमचे 4-5 जण असल्यामुळे घरात बाहेर तेवढे वर्कर ठेवले की तेवढे त्यांना मजुरी वगैरे ते ह्या किमतीत आपल्याला. आता आम्ही 21 किंवा 25 रुपयाला ती सुपारी विकतो पीओपीची. त्या रेटमध्ये सगळ्या मजुरी वाटून एवढं तेवढं आम्ही विकू शकत नाही. कसं होतं आता बाहेरून सगळं काम करून घ्यायला मग ते आपण ही 21 रुपये किंवा 25 रुपये नाही परवडत. म्हणजे आपल्याला नाही परवडत. त्यांना त्यांचा राहतो रेशो बरोबर, आपला रेशो. त्याच्यामुळे आम्ही काय करतो, घरी जेवढं होईल ना तेवढं घरीच वर्क करतो. घरचं घरी काम करायचं जेवढं होईल तेवढं. आता हा जो व्यवसाय आहे तुमचा, याच्या व्यतिरिक्त काही अजून होतात हाच व्यवसाय? नाही, याच्यात आमचे एक भाऊ आहे ना, ते आणि मी. मग MG रोडला आमचं टीव्हीचं दुकान होतं. म्हणजे 86 साली 86 ते हे चालू व्हायच्या आधी नाही. मग तेव्हा काय झालं, हे तोरण धंद्यात दुर्लक्ष झालं माझं. कारण तिथे मी पार्टनर होतो त्या धंद्यात. 8-10 वर्ष तो धंदा केला. नंतर काय केलं, आमचा पुतण्या तो बिल्डर लाईन मध्ये घुसला. मग ते त्या भावाने तो धंदा दुसरा निवडला. आणि मग मी हा तोरणाचा हा कंटिन्यू चालू केला. हे 15-20 वर्षापासून सुपारीवर जोर दिला. एकच व्यवसाय पूर्ण. आणि आता कसं होतं, हेच करायला आम्हाला टाइम मिळत तर बाकीचं वाढवू शकत नाही ना. एकच चालू म्हटलं आपलं सुपारी. आता जे बनवतो आपण सुपारी व्हायचं गणपती, याचं म्हणजे उगमच कुठे झालं? पहिलं नाही, हे कसं होतं, सुपारी हे पहिलं तांब्याच्या वगैरे ना, हे आम्हीच चालू केलं पहिले सुरुवातीला. आपणच सुरुवात. तांबा पितळ या सुपाऱ्यांना आम्हीच चालू केल्या. मग ते नंतर प्लास्टरच्या निघाल्या. मग ते प्लास्टरच्या मग त्याच्यात
आणखी जसं त्याच्यात विस्तार उतारलो, मग ते प्लास्टरच्या बनवायची हं. फोटो सुपाऱ्या. फोटो सुपारे म्हणजे आवडलं पाहिजे धंदा मी चालू ठेवला तो. ठेवला पारंपरिक. आता जवळजवळ आता ओंकारची तिसरी पिढी आहे. अच्छा, ही तिसरी पिढी आहे जी हा बिझनेस पुढे हा. नेणार. हम्म. असं. तुमचं प्राधान्य मोस्टली आहे की बिझनेस करावा? नाही, माझं कसं होतं, हे बघा, माझं BSc झालेलं आहे. मला त्यावेळेसही सर्व्हिस मिळू शकत होती. मिळू शकतो. म्हणजे जवळजवळ 82 सालाही माझं BSc आलं. BSc झालंय. 82-83. हम्म. तर मला चांगला जॉब मिळाला असता. मिळालं असतं. पण मी पहिल्यापासून धंद्याचं माझा हा. व्ह्यू आहे. ते बघत पण स्वतः- आले ना तुम्ही आज. आणि स्वतःचं स्किल काहीतरी वापरायचं. वापरायचं. आणि आता जे आहे तुम्ही 5-6 जे सुपारीचं सगळं हम्म. बिझनेस करताय, तर मग पुढे त्याला काय म्हणजे अजून विस्तार कसा होऊ शकतो किंवा नाही, विस्तार कसं होतं, आता शेवटी हे बघा, आता त्या पुढच्या पिढीने जर ही कला जोपासली तरच होईल, नाही तर आपण आहे तोपर्यंतच. नाही म्हणजे आता तुम्ही बरेच प्रकार बोलले, आता तांब झालं किंवा हा. आता POP झालं, चांदी. प्लास्टर, मग त्यात आणखी नवीन आता काय म्हटलं त्याच्यात ना, ते सुपारीमध्ये थोडे एक मोरा सुपारी मिळते मोठी. मोरा मोठे हा, असतात. मोठे असते ते. मग गाडीत ॲक्रेलिक मध्ये वगैरे हा. बॉक्स बनवून गाडीमध्ये ते पण चालेल, आणि मग ते ऑनलाईन मध्ये पण चालेल. ऑनलाईन मध्ये पण असं ऑनलाईन मध्ये मग तुम्हीच स्वतः बनवून तुम्हीच ऑनलाईन मध्ये मग ओंकार आहेच ना हम्म. हाताशी. म्हणजे तुम्ही स्वतःच सेल स्वतःच हे करणार. आता ह्या सुपाऱ्या ज्या आपण भरतो जे कोकणातून तुम्ही बोलले, तर मग त्या तिकडून डायरेक्ट मागवता का तुम्ही? नाही, तर आता कसं होतं, आमचं एक इथलं नाशिकचा व्यापारी आहे, त्याला ऑर्डर देतो अगोदर, मग तो असे पोत्याने आणून ठेवतो. आणून ठेवतो. मग ते तुम्हाला म्हणजे थोडेसे तो तिकडच्या पेक्षा थोडेस कमी होत असेल, पण ते आपल्याला 1 पीस माल मिळतो ना. हा. आता तुमचं बरंचसं वाचतं त्यामुळे, म्हणजे रेंट नाही लागत, फॅक्टरी नाही बघले, तुम्ही घरीच सगळं होतं. नाही, घरी नाही. आता हे काम आहे ना, तिथे गाळ्यात चालतं माझं. हे काय अच्छा, सगळं म्हणजे- काम प्रेसिंगचं काम गाळ्यात चालतं. ओके, बाकी प्रोसेस प्रेसिंग हे फक्त पेंटिंग वगैरे मग घरी चालतं, बाकीचं तर गाळ्यात चालतं. मग तिथे कसं मशिनरी वगैरे सगळं तिकडेच? हा, ती मशिनरी आहे, ते आपण काय करतो, आता हे काम दुसऱ्या म्हणजे वर्कर लावून त्याला ते मशीनवरच करावं लागेल. बरोबर. मी कसं करतो, आपलं जुने आयरन हातोडा असतो ना, हा. सोनारी. सोनारी काम, मग ते करतो मी, त्याच्यावर प्रेसिंग साच्यावरती. हा, पण मग तेवढं परफेक्टली हो, परफेक्टली होतं ना. आणि मग फक्त फ्रेमिंगचं ते मशीनवर करून घेतो आम्ही. मशीनवरती करून. आणि कसं होतं, याच्यात ह्या मोनोपॉली धंदा असल्यामुळे ना, आम्हाला कॉम्पिटिशनला कोणी नाही जास्त, कोणी नाही त्यामुळे करणारे करणारे कमी आहे, त्याच्यामुळे मग ते चालतो बरोबर, होतो फ्लो. आता जी पुढची येणारी पिढी आहे, तर तुम्हाला काय वाटतं त्यांना काय मेसेज द्यावा की बिझनेस आणि जॉब मध्ये किंवा नाही, ते आता कसं, आणि शेवटी आहे बघा, आता पुढच्या पिढीने सुद्धा किंवा सर्व्हिसला जरी असल्या ना, सर्व्हिसवाल्यांनी सुद्धा रिटायर नंतर काहीतरी कामात राहावं माणसं. कामात राहावं. बरेच जण काम थांबून जाता, आणि मग नंतर मग ते शरीर साथ नाही देत. बरेचसे आजार होतो. हे 2-5 वर्ष जर थांबला ना, तर सगळं लाईफच बदलून जातं त्या माणसाचं. आहे. काही जणांना रिटायर नंतर आराम पाहिजे असतो, बरोबर. ते प्रत्येकाने ठरवायचं. ठरवायचं. हं? आणि आता पण माझ्या हिशोबाने माणूस शेवटपर्यंत काम करत राहिला ना, ते शरीराला काय हे हालचाल पाहिजे. हालचाल पाहिजे. वर्किंग जर व्यवस्थित होत गेला ना, मग तब्येतही साथ देते. ती त्या भगवंताची ऊर्जा आहे. ऊर्जा आणि ती कला पण त्यामुळे असं तुमच्याकडे त्याच्यामुळे आज मला माझे असं थकवा जाणवतच नाही. जाणवतच. दिवसभर काम करून ते देवाचंच साथ मिळते हो आपल्याला. ते तर आहे. शक्ती देणारा तोच आहे शेवटी. होच आहे. तर मित्रांनो, सुपारीवरील गणपती या अनोखी कलेवर आपण चर्चा केली आज देवरे कुटुंबासोबत, जे की 45 वर्षापासून ही कला जोपासत आले. तर तुम्हाला या कलेबद्दल काय वाटतंय कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा, आणि महामनी सोशलच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.